Hello friends. Uh, in the last lecture, we have seen the introduction to system analysis, and in now today's lecture, we will see the requirement analysis. So, what is mean by a system, and what is the system analysis that we have seen, and what is requirement analysis that we have seen in today's project session. आजचा जो आपला प्रोजेक्ट सेशन झाला त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की नेमकी सिस्टीम काय असते, एक्झिस्टिंग सिस्टीम काय असते आणि त्या एक्झिस्टिंग सिस्टमला आपण एका सॉफ्टवेअरमध्ये कन्व्हर्जन कसं केलं जातं. हा बऱ्यापैकी तुम्हाला ह्याच्यावरती आयडियाज क्लिअर झाल्या असतील. अम, त्यावर आज जर आपला हा टॉपिक बघितला तर रिक्वायरमेंट अनालायसिसचा, तर नेमक्या रिक्वायरमेंट काय लागतील आपल्याला सॉफ्टवेअर बनवण्यासाठी त्या आपल्याला अगोदर अभ्यासायच्या असतात. तर रिक्वायरमेंट म्हणजे नेमकं काय, तर आज आपण एक एक्झाम्पल बघितलं की वी हॅव डेव्हलप्ड वन ऑनलाईन पोर्टल फॉर कॉलेज ऍक्टिव्हिटी, and for that we have collected some requirements from the college itself, from the college, from the departments, from the teachers and all individuals. प्रत्येकाकडून आपण काही ना काहीतरी रिक्वायरमेंट जमा केल्या आणि त्या रिक्वायरमेंट जमा केल्यानंतर त्या रिक्वायरमेंटचं एकत्रीकरण केलं आणि त्या एकत्रीकरण केल्यानंतर आपण त्याच्यावरती अनालायसिस करून आपण एक टेक्नॉलॉजी वापरून आपण PHP वापरून वगैरे आपण त्याच्यावरती एक सॉफ्टवेअर तयार केलं. सो दिस इज ऑल अबाउट रिक्वायरमेंट अनालायसिस. हा एक सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मधला. पुढे जाऊया. आज आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन, रिक्वायरमेंट अँटिसिपेशन, रिक्वायरमेंट इन्व्हेस्टिगेशन, रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन्स. नाव फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन. आता जर रिक्वायरमेंट अनालायसिसचं इंट्रोडक्शन सांगायचं झालं तर इट इज अ स्टडी ऑफ द एक्झिस्टिंग सिस्टीम. एक्झिस्टिंग सिस्टीमची अगोदर स्टडी करायची अँड कलेक्टिंग द डिटेल्स. त्याच्यातल्या काय ज्या काही डिटेल्स आहेत त्या कलेक्ट करायच्या टू फाइंड आउट. कशासाठी? टू फाइंड आउट व्हॉट आर द ऍक्च्युअल रिक्वायरमेंट्स आर, म्हणजे त्याच्या ऍक्च्युअल रिक्वायरमेंट्स काय अँड हाऊ इट वर्क्स, त्या नेमकं वर्क कशा होतात अँड व्हेअर द इम्प्रूव्हमेंट शुड बी मेड, आणि नेमकी इम्प्रूव्हमेंट कुठं गरजेची आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला रिक्वायरमेंट अनालायसिस मध्ये करायचा. So now there are some two types of requirement analysis are there, that is functional requirement आणि system requirements. नेमक्या फंक्शनल रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि सिस्टीम रिक्वायरमेंट्स काय आहेत, दॅट इज नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स काय, याचा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करावा लागतो. त्याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर रिक्वायरमेंट अँटिसिपेशन. अँटिसिपेशन म्हणजे काय, तर अगोदर एखादी सिस्टीम कुठंतरी होती एक्झिस्ट, त्या एक्झिस्ट सिस्टम मध्ये जे काही गोष्टी कमी होत्या, जे काही गोष्टी त्याच्यामध्ये नव्हत्या, त्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला अगोदर करायचा आहे. दॅट मीन्स इट प्रिडिक्ट्स द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सिस्टम बेस्ड ऑन प्रिव्हियस एक्सपिरियन्स. अगोदरचा जो एक्सपिरियन्स आहे सिस्टम मधला, त्या सिस्टमचा एक्सपिरियन्स घेऊन आपल्याला काही नवीन प्रॉब्लेम फाइंड आउट करायचे, विच इन्क्लूड सर्टन प्रॉब्लेम्स ऑर फीचर्स अँड रिक्वायरमेंट्स फॉर अ न्यू सिस्टीम. नवीन सिस्टीम बनवण्यासाठी आपल्याला त्या जुन्या सिस्टमचा अभ्यास करून त्याच्यामधले काही रिक्वायरमेंट्स आपल्याला फाइंड आउट करायच्यात. दिस इज अ रिक्वायरमेंट अँटिसिपेशन, ज्याला आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये म्हणतो रिक्वायरमेंट अँटिसिपेशन. ओके. अँड नेक्स्ट थिंग इज रिक्वायरमेंट इन्व्हेस्टिगेशन. आता इन्व्हेस्टिगेशन या शब्दाचा अर्थ काय, तर त्याला तुम्हाला काहीतरी इन्व्हेस्टिगेट करायचंय, त्या रिक्वायरमेंट मिळवण्यासाठी तुम्हाला काहीतरी इन्व्हेस्टिगेट करायचं. आज ते जे आपण एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये बघितलं आपण की जे आपले डिपार्टमेंट्स आहेत, जे आपले विवेकानंद कॉलेजमधले जे डिपार्टमेंट आहेत त्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेतात. त्या ऍक्टिव्हिटी घेतल्यानंतर त्याचं मॅन्युअली ट्रेडिशनल वे मध्ये त्याचं डॉक्युमेंटेशन केलं जातं. बट व्हॉट इफ वी हॅव ऑनलाईन सॉफ्टवेअर. जर आपल्याकडे एखादा ऑनलाईन सॉफ्टवेअर असेल तर इट विल गेट इझी, it will get easier for teacher itself, for departments itself, or for the higher authorities. म्हणजे जो काय लागणारा डेटा आहे तो त्यांना त्या ठिकाणी मिळेल. तर याच्यासाठी काय करावं लागलं अगोदर, तर इन्व्हेस्टिगेशन करावी लागली. कशाची, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत सॉफ्टवेअर बनवण्यासाठी, त्याची अगोदर आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करावी लागली. कशा थ्रू करावी लागली, तर देर आर सर्टन टेक्निक्स लाईक फॅक्ट फाइंडिंग टेक्निक असेल, प्रोटोटायपिंग असेल, किंवा कम्प्युटर असिस्टेड टूल्स त्याच्यासाठी वापरले गेले. इट इज, जर आपण पाहायला गेलं तर इट इज द हार्ट ऑफ द सिस्टम अनालिसिस, वेअर अनालिस्ट
डॉक्युमेंटिंग अँड डिस्क्रायबिंग द सिस्टम फीचर्स युझिंग फॅक्ट फाइंडिंग टेक्निक. आता फॅक्ट फाइंडिंग टेक्निक काय आहे ही आपल्याला नंतर स्टडी करायची. फॅक्ट फाइंडिंग टेक्निक थ्रू आपण इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. कशाचं तर रिक्वायरमेंटचं. अँड प्रोटोटायपिंग अँड कम्प्युटर असिस्टेड टूलचा वापर करून. तर आपल्याला ह्या रिक्वायरमेंट मिळवायच्यात. अँड नेक्स्ट थिंग इज दॅट ह्या सगळ्या रिक्वायरमेंट आपल्याला एकदा इन्व्हेस्टिगेट केल्या, ह्या सगळ्या रिक्वायरमेंटचं अँटिसिपेशन केलं, ह्याचं अनालिसिस केल्यानंतर वी विल हॅव टू फॉर्म अ रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट. ह्या सगळ्या रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन एकदा आपल्याकडे जमा झाल्या की वी विल हॅव टू सेव्ह दॅट स्पेसिफिकेशन्स, सेव्ह दॅट रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन्स इन वन डॉक्युमेंट. एका डॉक्युमेंटामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सेव्ह करायच्या आणि त्या डॉक्युमेंटला आपण म्हटलंय रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट, दॅट इज SRS. ओके. सो ह्याच्यामध्ये काय असेल तर ह्या सगळ्या गोष्टी असतील. रिक्वायरमेंट करेक्ट आहे की नाही, रिक्वायरमेंट ॲम्बिग्युअस आहे की नाही, रिक्वायरमेंट रँक्ड आहे का, व्हेरिफेबल आहे का, मॉडिफेबल आहे का, ट्रेसेबल आहे का, कम्प्लीट आहे का, कन्सिस्टंट आहे का, हे सगळे पॅरामीटर्स ह्या रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंटमध्ये केलेले असतील. So this is all about requirement analysis. So this is very easy thing that we can collect the requirements to develop the modular and convenient software with the help of these requirements, and we will certainly develop a good software for this. So this is all about requirement analysis. So if you have any problem, if you have any query, you can put it into the Moodle forum so that we can send you the reply. So thank you all.